वासनेनं केलं, लक्षात ठेवा. सगळं वाटोळं कोणी केलं? क्रोधानं केलं. काम आणि क्रोध दोन गोष्टी. आपली इच्छाच मरत नाही. ते कबीरदासांचा फार सुंदर दुआ आहे. मन मरे माया मरे मरमर गए शरीर. सगळं मरतं म्हणली अडचण नाही, पण आशा तृष्णा न मरे कह गए दास कबीर. हे आशा तृष्णा जी आहे ना, ही मरतच नाही म्हणे. इच्छाच मरत नाही माणसाची. आणि इच्छा मरत नाही म्हणून माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुन्हा वारकरी संप्रदायात फार सुंदर सांगतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तेची झाली अंगे हारी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे आम्हाला जन्म घ्यावा लागतो. वासना संपली, जन्माचं कारण संपलं. आलं का? वासना म्हणजे काय? इच्छा. वासना मरत नाही. वासना तरुण आहे, तडपदार आहे. वासना जवान आहे. आपण म्हणतो म्हातारी. सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा कधीच म्हातारी होत नाही. वयम एव जीर्णा. आम्हीच जीर्ण होतो, आम्हीच म्हातारे होतो. बुंदीचे ढीग तसेच आहे. खाणारे संपले. टिव्या तशाच आहे. पाहणारे संपले. गाणे तसेच आहे. ऐकणारे संपले. वासना मरत नाही. आणि ज्याची वासना तिरोहित झाली, ज्याची वासना गेली, उडाली, तो माणूस या पृथ्वीवरती प्रेता समान आहे. प्रेतासारखा. आणि स्वामी चक्रधर महाराज म्हणतात मृताचे धर्म ते जिवंताप्रती कसे निरूपावे. कारण जिवंत माणसं जी दिसतात ना, ते यांच्यामध्ये कशामुळे जिवंत दिसतात? ते यांच्यामध्ये वासना आणि क्रोध म्हणजे काम आणि क्रोध हे दोन गोष्टी दिसतात, म्हणून माणसं जिवंत दिसतात. इच्छा संपली. कारण काय व जन्म घ्यायला? काहीच नाही ना. बुद्धाला विचारलं त्यांच्या परिवाराने, शिष्याने, एका आनंद नावाचा शिष्या, की म्हणे तुम्ही आता हा देह सोडल्यानंतर शेवटचा काळ पुढे तुमचं काय होणार, कसं होणार आणि कुठे तुम्ही जन्माला येणार, पुढचं काय आम्हाला सांगा. ते म्हणे पुढचं काहीच नाही. पुढचं काही नाही, अजिबात नाही. अहो काही तर म्हणजे काहीच नाही. माझी इच्छाच नाही म्हणे पुढे काय. आपली इच्छा संपवली पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. इच्छा संपत नाही म्हणून जन्म आहे. इच्छा संपली, जन्म संपला. आणि जन्म संपला की मृत्यू संपला. मृत्यू कशावर अवलंबून आहे? जन्मावरती. आणि जन्म कशावर अवलंबून आहे? मृत्यूवरती. आता मेल्याशिवाय पुन्हा जन्मणार का आपण? नाही. आणि जन्मल्याशिवाय पुन्हा मरणार आहे का? नाही. मग हेच तर भगवद्गीतेत भगवंत सांगतात अर्जुनाला, मामोपैत्य तू कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, माझी जर भक्ती केली ना, पुन्हा तुला जन्म देणार नाही. आपण म्हणू देवा चुकलं तुमचं थोडंसं, आम्हाला जन्म पाहिजे, जन्माची इच्छा आहे, आम्ही काही कंटाळलो नाही जन्माला, आमची मृत्यूची इच्छा आहे. मग तुम्ही असा श्लोकखंड बदला. कारण आता बदल व्हायला निघाले. गीतेमध्ये बदल होत आहे. 11व्या अध्यायामध्ये एका ठिकाणी बदल झालेला आहे. तेनेव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विष्णुमूर्ते. इथे तेनेव रूपेण द्वय भुजद्वयन झालेला आहे. अवघड बदल व्हायला. मग देवाला आपण विनंती करू की देवा हा श्लोकखंड बदला थोडा. कोणता? मामुपैत्य तू कोणते? अर्जुना, माझी जर भक्ती केली पुनर्मृत्यू न विद्यते असं म्हणा.
देव म्हणतील वेळेला अरे मरण तर येणारच आहे ना, पुनर्जन्म न विद्यते, हेच बरोबर आहे. तुला मी जन्म देणार नाही, कारण जन्मामध्ये मृत्यू अंतर्भूत आहे ना, मृत्यूमध्ये जन्म अंतर्भूत आहे. जन्म जर दिला नाही तर पुन्हा मरायचं काही कारण आहे का? नाही. म्हणून तुला जन्म देणार नाही, हेच बरोबर आहे देवाचं. आम्हाला जन्म पाहिजे पण मृत्यू नको. का जन्म का पाहिजे? हिंदू धर्मामध्ये संकल्पना अशी आहे की पुन्हा जन्म भेटतो. मग इथं बासुंदी खायची राहिली, शुगर झाली, मग पुढे जन्म भेटल्यावर खाऊ. बासुंदी म्हणजे नाव दिलं तुम्हाला, पण इथं ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आकांक्षा पूर्ण नाही झाल्या, पुढे जन्म तर होईलच ना, मग त्यावेळेस बघू, नाही का? याच्यामुळं माणूस जन्मांतर करतो. इथेच थांबवा ना, ते नको देवा, नाही पाहिजे पुन्हा जन्म, मला नको. आणि जन्म कशाने होतो, कुठल्या कर्माने जन्म होतो हा शोध घ्या, जन्मच थांबणार. जन्म थांबला तुमचा, संपलं काम, मोक्षाचा दरवाजा उघडला. आलं का लक्षात? मोक्षाचा दरवाजा का उघडत नाही? कारण तुम्ही जन्माच्या दरवाजाकडे चालले. पुन्हा मोक्षाचा दरवाजा जन्म आणि मृत्यू, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्म जो होतो याच्या मधात मोक्षाचा दरवाजा आहे. आणि तुम्ही तो चुकवून टाकता आणि तिकडे जाता. आमची गंमत अशीच आहे. एक दृष्टांत मी नेहमी सांगत असतो. एक आंधळ होत आणि मोठी नगरी, परकोटाची, जुन्या काळातली, आणि त्याला वेश असायच्या, म्हणजे मोठे मोठे दरवाजे. मग तो आंधळा वेशीतून त्याला बाहेर जायचं, त्याला काही जाता येणार होतं, त्याला कुठेतरी मार्गदर्शन पाहिजे ना. मग एकानं त्याचा हात पकडला. का म्हणे, का फिरू राहिले इकडे तिकडेच्या रस्त्याने? कालही बघितलं, परवाही बघितलं, त्याच्या परवाही बघितलं, काय भानगड काय? नाही म्हणे, मला या नगरीतून बाहेर पडायचं आहे, ते काही पडताच येणार. ते म्हणे, असं तुम्ही जन्मभर जरी फिरले तर पडता येईल कसं? म्हणजे तुम्हाला तुम्हाला रस्ताच माहित नाही. आपली गत अशीच आहे. आपण असं म्हणतो मोक्ष मिळाला पाहिजे. मी म्हणतो थोडस एखाद्या डब्यात द्या, नाही कागदावर असं मिळतो तसा नाही. तो मार्ग आहे ना, तो रस्ता आहे. त्या आपण आंधळे आहोत, मग कुणाचा तरी हात पकडून आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. मग त्यांनी सांगितलं, एक काम करा, मी तुमचा हात पकडतो आणि तुम्हाला त्या रस्त्याला लावून देतो. त्यांना आपलं त्या परकोटाच्या भीतीला असं त्याचा हात लावून दिला आणि सांगितलं, असं भीतीला खेटून खेटून चाला. पुढे दरवाजा आला की तुम्ही तिथून बाहेर पडणार. सोपं आहे की नाही? आता हा किती दिवस झाले, 2-3 दिवस फिरत बसतो आणि सगळं हुकलं म्हणला, मला समजलंच नाही. तुमचे उपकार झाले. असंच आहे, गुरु आपल्याला सांगतात आणि मग त्या माहीतच नाही ना. आता उभं आयुष्य गेलं, दात पडली, केस पांढरे झाले, आता डोळ्याला जाड विघ्नाचा चष्मा लागला. आता काय करावं बाबा, आता कसा देव होईल? लवकर तुमची भेट झाली असती बरं झालं असतं. काय गप्पा मारू नका, लवकर झाली तरी तेच. देवानं सांगितलं ना, ओझ्या येत अनुसरी ना तरी आयशा अधोबरीच्या वृक्षा होईल, तरी सुद्धा ऐकते का? नाही, ऐकत नाही. अवघड आहे. फक्त आपण म्हणत असतो, काय नुसतं म्हणत असतो. पण मराव कोणाला वाटत नाही, देवाकडं जाव कोणाला वाटत नाही. मेलं तर चालते म्हणते, पण जाव वाटत नाही कोणाला. एक मोळीकार होता, कथेत आडकथा म्हणतात तसं. मोळ्या नाही, तो येतो बरोबर आहे, म्हणूनच म्हणलं कथेत आडकथा असं. तर तो मोळी आणायला जायचा.
दररोज मोळी आणायचा, लाकडं आणायचा, विकायचा, त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. घाम घाम उन्हाळ्याचे दिवस, कष्ट, आणि मग ती मोळी बांधलेली, डोक्यावरची मोळी, आणि थकला पाणी प्यायचं, आदळली मोळी. काय कटकटीत म्हणल्या याच्या जीवनाच्या. यमा ये बाबा यज्ञाचा घेऊन जा. यमाने विचार केला, सगळ्या देव लोकांना बोलवतात, आपल्याला कोणीच बोलवत नाही गिराईक, की एकच गिराईक सापडलं म्हणजे आपल्याला बोलवत. ते हजर दत्त म्हणून पुढं, कारण त्याची कोणी आराधनाच करत नाही यमाची. आता यानं पाहिलं ती भलं काळक भिन्न एकदम शिंगण फिंगण असेल, आणि कसं तरी आगडबंब शरीर, आणि ते गदान फिदान मुदगुलन. यानं पाहिलं, दचकलं पहिलं नाही, पण कसं तरी हिंमत म्हणलं, कोण आहे तू? ते म्हणे त्याचं तू ध्यान केलं ते, तू म्हणला नाही यमा ये बाबा एकदाचा, मी तुझे ध्यान केलं. म्हणजे हो आत्ता म्हणला तू मुळी टाकल्यावर. हा कशाला बोलवलं? आता हा हुशार होता, मुळी उचलू लागेल कोणी नाही, त्याच्यामुळे तुला बोलव. माणूस लय हुशार. मग आता त्या आंधळ्याला भिताडाला हात लावून दिला. आता रस्ता सापडला की सापडला नाही? रस्ता सापडला. मग ते चाललं आपलं, भिताडाला हात लावत लावत लावत. दरवाजा आला पुढे. जसा दरवाजा आला तसं याला खाजवायला आलं. पावलं पुढे चालू, खाजवणं चालू, पुन्हा हात लावला, भिताड जशाल तसं. दरवाजा गेला मग याला पुढे माहिती, चालू पुढे. असं करता 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 पुन्हा दरवाजाला पुन्हा खाजवायला. दरवाजा आला की खाजवायला आहे, दरवाजा आला की खाजवायला. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला खाजवायला आली की समजून घ्यायचं दरवाजा आलेला दिसतो. कळलं ना खाजवणं? बऱ्याच लोकांना कळलं नसेल. खरूच खाजवे ना तो विरक्त, स्वामी चक्रधर महाराज म्हणतात. ही विषयाचं जे खाजवणं आहे हे मनुष्य देहामध्ये जास्त उफाळून येत. आणि मनुष्य देह म्हणजे दरवाजा आहे मोक्षाचा. कारण जन्म झाला की मृत्यू झाल्यानंतर लगेच तो दरवाजा पुढे आहे. आणि पहिला दरवाजा मृत्यूचा आहे आणि दुसरा मोक्षाचा आहे. आपण त्या दरवाजाकडे वळत नाही, आपण जन्माच्या दरवाजाकडे वळतो. गंमत आहे. म्हणून ही खरू जी आहे ना, ही वासना, ही इच्छा, हिनं वाईट केली. आता किती जन्म त्याचे जातील त्या आंधळ्याचे? त्याला दरवाजा सापडन का? नाही. मग आपण असेच आंधळे आहोत. काय जीवाचं लक्षण सांगत असताना सुभाषितकारानं फार सुंदर लक्षण सांगितलेलं आहे. अज्ञानंच अशुद्धंच एकदेशी अकेवलम अतृप्तश्च निरानंद षडेते जीवलक्षण. हे 6 जीवाचे लक्षण आहे. अज्ञानांचा, अज्ञानी आहे म्हणजे अंध, प्रत्येक गोष्ट डोळे झाकून करतो. अशुद्धांच अशुद्ध आहे, शुद्ध नाही. मी शरीराने म्हणत नाही, मन इंद्रिय याची गोष्ट करतो. शरीर तर अशुद्धच आहे. शरीराचा विचार करू नका, शरीराबद्दल बोलतही नाहीत सुभाषितकार. अज्ञानंच अशुद्धंच एकदेशी, एकदा एकच काम करतो माणूस. 2 काम नाही करता येत. 2 काम करता येतील का? नाही करता येत. एक काम एकदा बघा, नाही तर करून 2 काम जर केले तर काम बिघडतील. पण बऱ्याच वेळेस आपण 2 काम करण्याचे प्रयत्न करतो. जेवण करतो ना, पण जेवताना काय करायला पाहिजे? जेवणच करायला पाहिजे. जेवताना आपण काय करतो? बरोबर. किंवा मोबाईल. आता नवीन पद्धत निघाली की हातात मोबाईल असल्याशिवाय लेकरू जेवतच नाही.
मी बऱ्याच ठिकाणी जातो, लेकराच्या हातात मोबाईल आणि आई त्याला खाऊ घालायला चमच्यानं हातानं. मावशी काय भानगड आहे? मग ते मोबाईल शिवाय जेवतच नाही. बरं त्याला मोबाईलची सवय लावली कोणी बुवा? त्याच्या हातात मोबाईल दिला कोणी? कठीण आहे की नाही? आम्हीच दिला की नाही? का? कारण ते रडते आहे, त्याला मोबाईल द्या, गपचिप करा. कारण आपल्याला दुसरं काम पाहायचं आहे म्हणून बाहेर त्या लेकराच्या हातात मोबाईल देतात. आणि ते लेकरू काय पाहतं हे सुद्धा त्यांना माहित नाही. आता मोबाईल इतकं अंगवळणी पडलेली गोष्ट झाली, एवढी गोष्ट झाली, मी तर म्हणतो येत्या 15 ते 20 वर्षात जन्म झालेल्या बालकाच्या इथं अशी चिप टाकल्या जाईल. इथंच बटन दाबा, इथंच स्क्रीन पहा. म्हणजे बाजूला नाही जमणार. म्हणजे इतकं म्हणजे आज मी इतकं आम्ही झोपलेलो असतो आणि झोपीमध्ये उशी खाली पाहतो. काय पाहतो? गाठी. गाठी पाहिली तर भाग्यवंत आहे तुम्ही. पण इतकं वेळ लागलंय त्याला. काय पाहता पाहता एक जण रस्त्यात चाललं, बघता 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 समोर खंबा, दणकन आदळ खंब्यावर. रस्ता पाहत नाही. अरे मग काय चाललेलं आहे? प्रत्येक माणूस कशावर आहे आजकाल? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरच चालले. तरी आजकालचे लेकरं म्हणे बाबा, कोणी असं म्हणायचे हा मोबाईल याच्यावर गेला, आईवर गेला, वडिलावर गेला, मामावर गेला, त्याच्यासारखाच वागतो, त्यासारखाच अभ्यास करतो. आता तसं काही दिसत नाही. मी म्हटलं आता लेकर फेसबुकवर चालले, व्हॉट्सअपवर चालले, इंस्टाग्रामवर चालले. मामावर, आईवर, वडिलावर कशाला जातील? एक लक्षात घ्या, ज्या गोष्टीचा जास्त वापर झाला त्याचे परिणाम तुमच्यावरती होणार आहे. आणि हे दुष्परिणाम आहे, चांगली गोष्ट नाही आहे. ही हसण्यावारी नेण्याजोगती गोष्ट नाही आहे. एक दिवस असा येणार आहे की आजपासून 25 वर्षानंतर कमीत कमी 1% माणूस हा माणूस म्हणून शिल्लक असेल. 1%. बाकीचे सगळे पागल झालेले असतील. आजही माणसाची मनस्थिती एवढी खराब झालेली आहे मोबाईलने. आणि मोबाईल काय करतं माहिती आहे तुम्हाला? ते माणसापेक्षा जास्त हुशार आहे. काय? माणसाला वाटते मीच लय हुशार आहे, पण माणसापेक्षा त्यातलं सर्च इंजिन आहे ना, ते त्या माणसापेक्षा हुशार आहे. माणूस काय करतो? आता तुम्ही दिसले यजमान, आम्ही आपला मोबाईल बाजूला ठेवतो, गाठी तरी चांगले गोसावी यांची इच्छा. तुम्ही गेले, पुन्हा मोबाईल, कोणाचा मेसेज आला, ही हुशारी माणसाची. पण मोबाईल याच्या पुढचा आहे. तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुम्ही काय पाहता? एक चित्र पाहिल्यानंतर तुम्ही बघितल्या तुमचा मेंदू सर्च करतो मोबाईल. तुम्ही काय पाहिलं, अनामाधानाने जरी पाहिलं तरी तुमचा मेंदू तो सर्च करतो. तुम्हाला काय पाहायचंय त्याचे हजारो क्लिप पुढे दाखवतो तुम्हाला. तुम्ही कसे वाचणार आहात? नाही. जिथे चक्रधर भगवंत म्हणतात की चित्रीची स्त्रीनं पाहावी, त्यावेळेस ती चित्र कमीत कमी कुठेतरी लटकवलेले असायचे. त्याच्याकडे चालत जाऊन, त्याच्याकडे पाहून मग नंतर बिघडू. आता तर तसं नाही. बिघडण्याचं साधन तर खिशातच आहे. स्वामी जर आज असते ना, एका सूत्राची अजून भरती झाली असती 10:30 मध्ये. स्वामी म्हणले असते, तुम्हा मोबाईल म्हणजे हा गदडागा, असं सूत्र तयार झालं असतं देवाचं. लक्षात ठेवा. साधन आहे ते साध्य नाही आहे. साधनाचा उपयोग साधनासारखा केला पाहिजे. गंमत काय होते, साधनाचा उपयोग आम्ही साध्यासारखा करतो म्हणून अडचण आहे. प्रपंच साधन आहे, त्याचा उपयोग साध्यासारखा केलाय आपण.
म्हणून आपण अडकून पडतो, म्हणून तिथून निघू शकत नाही. घर हे साधन आहे, त्याचा उपयोग साध्यासारखा केलाय. शिक्षण हे साधन आहे, त्याचा उपयोग साध्यासारखा केला. हे ज्ञान विद्या वगैरे आपण जे हे घेतो ना सगळं गुरुकडून, हे सुद्धा साधन आहे, त्याचा उपयोग साध्यासारखा झाला. ज्ञान झालं, आश्रम मध्ये गेले, 10 वर्ष काढले. आमच्यासारखे विद्यार्थी जातात, 10 वर्ष काढले, आम्ही अमक्या मार्गामध्ये होतो, तमक्या मार्गावर अभ्यास झाला, सगळं झालं. साध्य नाही, ते साधन आहे. आता पुढे चालू होणार आहे, इथून पुढे तिथं मी थकून जातो. हे आम्हाला कळलं पाहिजे माय बाप. म्हणून आमच्यामध्ये तृष्णा जी आहे ती तृष्णा संपली पाहिजे, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की शक्नोती हैवय सोडून प्राग शरीर विमोक्षणा, शरीर सोडण्याच्या आतमध्ये तुला करावं लागेल म्हणले, ते नंतर नाही जमणार. प्रत्येक गोष्टीला काही काळ मर्यादा असतात की नाही, त्या काळातच ती गोष्ट केली पाहिजे. आणि ज्या काळातली गोष्ट त्याच काळात शोधते, त्याच काळात ती बरी वाटते. समजा एखाद्या वृद्ध माणसानं काकोटीला दप्तर मारलं आणि निघाले, विचारलंय का बाबा कुठं चालले? काही नाही, कॉलेजमध्ये जातो. आता विड्याचं बिंडल घेऊन खिशात, आता जमन का? नाही. त्याचं एक वय होतं, ज्या वेळेस तुम्हाला कॉलेजमध्ये वडिलांना टाकलं त्यावेळेस तुम्ही पळून जात होते, लपून बसत होते, नाही का? त्यावेळेस गुरुजी विद्यार्थी पाठवायचे, तुमची उचल बांगडी करायची, त्यावेळेस तुम्ही खूप आदळआपट करायचे, त्यावेळेस तुम्ही गेला नाही, त्यावेळेस अभ्यास केला नाही. ज्यावेळेस जी गरज आहे अभ्यासाची, मग अभ्यासाची वेळ कोणती आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणि त्यातल्या त्यात पुन्हा ब्रह्मविद्येच्या अभ्यासाची वेळ कोणती आहे? स्वामी चक्रधर महाराज सांगतात, मी नाही सांगत, तुम्ही सांग बाबा काही बी काकीतलं काढायला बरं मांडायला, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या. विषयाला जो अवसर आहे, जो वेळ आहे, तोच ब्रह्मविद्येला दिला गेला पाहिजे. म्हणून तरुण मुलं, आपली लेकरं सत्संगाला जरूर आणले पाहिजे, फार महत्वाची गोष्ट. त्यांना स्वामींचं सूत्र कळलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे की हा विषय जो आहे, ही वासना जी आहे, ही इच्छा जी आहे, हा काम जो आहे, या कामाला तिलांजली कशी द्यायची आहे आणि याच्यातून मुक्त कसं व्हायचं आहे, याच्यातून उद्भवणारा आवेग कसा आवरायचा आहे, हे त्याला त्या सत्संगातून, त्याला त्या कार्यक्रमातून कळलं पाहिजे. कारण प्रॅक्टिकल जे आहेत ना, ते सत्संग आहे. अलग अलग कुठलीही थेरी ज्याला म्हणतो आपण, तर थेरीनं सगळं परिपूर्ण होत नसतं. तुम्हाला जे मी शिकवलं किंवा सांगितलं, किंवा भाऊ तुम्हाला दर रविवारी सांगतात, ही थेरी आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही विडा वाहता, त्यावेळेला तुम्ही विडा वाहताना श्लोकही म्हणता किंवा ती प्रार्थनाही म्हणता. नागपत्र कराचे हे नारियेल परीशिर प्रतिज्ञा ही सुपारीची, भाव विडा तुझा अर्पितो. ठीक आहे, यंत्रवत झालं तरी सुद्धा काय झालं, ते यंत्रवतच झालं. कारण मुखातून तुम्ही म्हटलं, ठीक आहे, विधी झाली, विधी पूर्ण झाली, पण विधीमध्ये विधी कोरडी पडली, त्या विधीमध्ये स्नेहाचं पाणी पडलं नाही. त्याच्यामध्ये स्नेह पाहिजे होता, प्रेम पाहिजे होतं, त्यात जिव्हाळा पाहिजे होता, त्यात भाव पाहिजे होता, मग ती विधी परिपूर्ण झाली असते. तर हे या प्रॅक्टिकललाच होत असतं, लक्षात ठेवा. प्रॅक्टिकल शिवाय पूर्ण नाही आहे. नुसती तुम्ही म्हणजे अभ्यास केला म्हणजे झालं बा, असं नाही आहे. काल एक उदाहरण सांगितलं होतं मी, की एखादी म्हणजे माऊलीने पुरणपोळी शिकली बा कसं करायचं, आणि आयुष्यभर पुरणपोळी केलीच नाही, तर पुरणपोळी जमन का पुन्हा? नाही, सतत करावी लागणार आहे, तेव्हा ते जमणार आहे. तुम्ही कितीही सुगरण जरी असल्या तरी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर ते पद्धती माहीत असेल तरच होईल. विदर्भातली पुरणपोळी आपल्याकडच्या माऊल्यान करून दाखवा, मी त्यांना 5 दंडवत घालीन त्यांच्या पुढे. आज जमतच नाही, पुरण एवढं आणि उंडा एवढा. कधी गंमत म्हणजे गव्हाचा पिठाचा उंडा इतकुसा आणि पुरण मात्र एवढं.
कसं बसवलं जाईल त्याच्यामध्ये, पण ते बसवतात. मग आता ती भाजायची तर पलटायची कशी, तवा धरतात आणि असं असं सरकवतात, असं पलटवतात. आपल्याला जमन का? नाही. त्यांना कसं जमतं? सराव. ही महत्वाची गोष्ट आहे का? स्वामी चक्रधर महाराज ते सांगतात, लाडू बनवले मोठायचं आणि मग देवाला वाटले. मग देव म्हणले, बाई याला ते कसे फोडायचे, काहीतरी आणा, खलबत्ता बत्ता फिरता काही नाही. कारण का? लई सुगरणी बाया पाहिल्या म्हणजे लई, पण असे लाडू बनवायला नाही पाहिले. देव फार विनोदी होते. अशी सुगरण बाई नाही पाहिली. बाई कसे बनवले, त्याचं काय झालं म्हणजे देवा, लाडू बनवायला टाकले.